असू देत, लहान मुलाला काहीतरी चालते ती. काय करतो कुठपावतर घेईल ती का वाला कशाला का काय करत चालेल. मी देव आहे म्हातारे. तुझ्या मुलीने सुंदर भक्ती केली. लागत नाही. हा भूक लागली तर भुकेसंग काय खातो? हे काय काय माहीतच नाही तुला म्हातारे. भक्ती सुंदर केली आणि सुंदर भक्तीचं फळ काय मिळतं भक्ताला? माझी पण काय म्हणते बघितलं काय मिळते? काय दात काढलो. तुझ्या मुलीने भक्ती चालू केली, सुंदर भक्ती केली आणि सुंदर भक्ती केल्यानंतर त्याचं फळ मिळतं मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? काय पुनर्जन्म नाही, परत मानवात नाही. जो माझ्याजवळ भक्त आला त्याला मी काय केलं? त्याला चालण्या लावल्या. कशाला चाललेला किंवा अगं तसं नाही. जो भक्त माझ्या पायाजवळ झाला तो परत नरक यातना भोगण्यासाठी आईच्या कुशीत त्याचा जन्म होत नाही. तो माझ्याजवळ राहत असतो आणि ते प्रत्येक तुझ्या मुलीने केलं. तुझ्या मुलीने सांग आता कोण भक्ती करणार आहे की? बाळ भक्ती करा आणि भक्ती केल्यानंतर करते देवा. मी तुमची भक्ती करते. ठीक आहे. आशीर्वाद चांगला द्या. ठीक आहे. आशीर्वाद ना. हो या दर्शन घे की मर्दीने. तथा असतो. बघ नाही तर पुन्हा हेलपाट्या करतील पोरीला. कसं ग? पोरगी तिथे यायची तू नसायचा म्हणजे तू म्हणला नाही का आता मी तथा असतो फुला खाली. फुला खाली कशा जीव द्यायला गेलो का? आता म्हणला की तथा. अगं तथास्तु या शब्दाचा अर्थ आहे तुझ्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होते. असं मला बी चांगला आशीर्वाद आहे. असू दे. हा हो यार का होय. अष्टपुत्र सौभाग्यवती का गा नशीब बरोबर केले तुझं मड जावं. काय झालं? हा काय झालं? कुशाल म्हणतोय अष्टपुत्र सौभाग्यवती बघ. आता मी कशी रे सौभाग्य 8 पुत्राची आई कशी व्हायची? का काय झालं? आर माझा नवरा मेलाय आम्ही बाळ रांडावा येड्या. लहानपणी लग्न झालं म्हणाय तर काय आहे आणि नवरा देवा नवरा असून तर काय होतं? कल कवर आहे हिला मूल कसं काय व्हायचं? कसं व्हायचं? आणि हिला तर मुलाची आवड आहे देवा. आणि तुम्ही तर आशीर्वाद दिलाय मुलं होईल म्हणून. होय की नाही मला मुलांची लय आवड. शेजाऱ्याची मुलं मी या सगळं सोडत नाही. मुलं काय तुला मुलं माया हो मुलं होण्यासाठी तुला ट्रॅक्टर बघितला पाहिजे. काय ट्रॅक्टर हात घालून बाहेर काढता काय? तसं नव्हं. ट्रॅक्टर तुला येऊन कुठेतरी सोडली असती पण नाही. देवानं आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ तुला म्हणतोय मी. पण जो देवाला आशीर्वाद दिला तो माघारी घेता येत नाही आणि सत्य झाल्याशिवाय राहत नाही. तू तर पतिव्रता राहिली पाहिजेस. हा तर मुलं बाळा उऱ्याचा भात यायला नाही लागला नाही पाहिजे. कशाला? अंगाला लागला नाही पाहिजे. अगं वेडेस का काय तू? काय झालं? अगं झाडाशिवाय बी आणि बियाशिवाय झाड होत नाही. तसाच पुरुष आणि स्त्री एकत्र आल्याशिवाय मुलबाळ होत नाही. ते काय तर होईल पण मला काय म्हणायचं तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा ठरत नाही. काय का बरं? का बरं म्हणजे आता नवराच नाही म्हणल्यावर त्याचा उपाय सांगतो ना तुला. उपाय सांगतो तुला. काय काय करायचं? मी दिलेला आशीर्वाद खरा ठरल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. 2 करतो फक्त सांगा तू. 2 करू नकोस. मी सांगतो एकच काम कर. बरोबर कर. तू सेल्गी प्लाझा. कुठं? सेल्गी प्लाझावं लागेल. बर तिथं जाऊन काय करू? सेल्गी फार लांब आहे ते घर. बर साता समुद्राच्या पलीकडे आहे. बाय बाय काय प्रवास जवळचा झाला काय? आणि तिथं फक्त स्त्रियांचंच राज्य आहे. बर पुरुष जन्मताच मृत्युमुखी पडतो. आणि मग तिथं मुलं कशी होते? सांगतो मी तुला. तिथं मारुती राहतात. मारुतीचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. मारुती बायकांचं काम करतोय. ऐक की मी काय म्हणतोय. काम नाही करत ग बघू कारण काम होतंय ते. तिथं जायचं आणि जितकी तुला मुलं पाहिजे तितकी वेळा तू तिथल्या मारुतीचा भुबुकार ऐकायचा. बर मारुतीचा भुबुकार ऐकलास की तो गुरुराची बाळंतीण होशील. परत ज्या वेळेला तुला नको आहे ते. नाही तुझ्या मनभावना परत उत्पन्न होत नाही तोपर्यंत तिथं राहायचं. परत मूल झालं की भुबुकार ऐकायचा. परत मुलाचं तुला किती वेळा पाहिजे त्या इतकी वेळ तुला मुलं पाहिजे तिथे भुबुकार आहे की मारुतीचा भुबुकार आहे. मुलं होतील. तू बाळंतीण होशील. तू पतिव्रता असशील आणि मी दिलेला आशीर्वाद खराही ठरेल. देवा बोल.
नाही तुम्ही सांगता ही तुमचं बी खरं आहे बर पण आता सेल डिपात जायचं म्हटल्यावर सेल डिपाचा प्रवास काय जवळ आहे का फार लांब आहे, सातार समुद्र पलीकडे आहे. बरं मला गरीबाला ही परवडणारी रक्कम तर आहे का आता मग मी तिथं जायचं म्हटल्यावर आता मी काय करू मग? माझ्यासाठी एक करा घ्यावं काय करू? आणि हे काम तुम्हीच करा मला नाही का जमायचं. तुम्ही ना मग तुम्ही ना तुमचं ऑपरेशन झालंय मला माहित आहे तुम्ही हे म्हणजे मी जे सांगणार आहे काम तुम्ही का करा भक्तांच्या बरोबर तसं करणं मला बरोबर दिसते का? ते तुम्ही नका करू हा हा फक्त काय करा हा तर इतक्या लांब जाण्यापेक्षा हा इथं जे एखादा दुसरा मारुती आहे का बघा की नोटवा आता इथं एक मारुती आहे का आणि सगळं मारुती उठल्यावर तुझं कसं व्हायचं? काय इडे काय 10-15 का असणार तर नुसतं बुमकर आहे का त्याला काय अगं ओंकार नाही. इथं भुपकारा नाही, इथं धपकार आहे. अरे ही तोंडात माती जावतर आहे काय हे मग नको कशाला वेळनाथ करतेस ग? हा? हे तर मारुतीला बघितला तर पोट आलेलं सगळं आत जाईल. विनाकारण कशाला भानगडीत पडतेस तू? हा? इथल्या मारुती नाव घेत का ती घेतेस का तू? देव बी रेगील आहे की काय? रगील म्हणजे तू उलटीस तशी इथं मारुती आहे का कोण बघा बरं लय दिवस तिथं टोचला काढलाय मारुतीचा. या की एखादा पाया पडतो वाटल्यास मी 1000 रुपये देतो. मग एक काम करायचं होते हा. तेव्हा हो दुसऱ्याला हाता पाया पडण्यापेक्षा पाळण्या झोपा तुमचंच नाव मारुती ठेवते परत मी पाळण्यात उठून मोठा का व्हायचा तुझं तो म्हातारी उचल तू हे तुझ्या आईची नाला तुझ्या कोण मोठं होतं ते? हे रात्री बघितलं देवा, भक्ती करा मी भक्ती करते. भक्ती करा मार्ग मोकळा करून घ्या करा सुरुवात.